मुंबईमधील उच्चभ्रू सोसायटीत काम करणारी साधारण महिला रातोरात करोडपती झाली, पण क्षणात तिला अटक करण्यात आली. अर्चना साळवी असं अटक झालेल्या महिलेचं नाव आहे. तिला कल्याणमधील कोळसेवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार मरीन ड्राईव्ह परिसरात वास्तव्यास असणाऱ्या 93 वर्षीय वृद्धेचा मुलगा दुबईतील हिरे व्यापारी आहे. तो वेळोवेळी आपल्या पत्नीसोबत मुंबईत येत असे. आईच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्यानं घरात 4 कामगार ठेवले होते. 26 जुलैला ते मुंबईत आले असता बाथरूम मधील गुप्त कप्प्यात ठेवलेले हिरे आणि सोन्याचे 3.5 कोटींचे दागिने गायब असल्याचं त्याच्या लक्षात आलं. कोट्यावधींचे दागिने चोरीला गेल्याने त्यांना धक्का बसला. मात्र ते दुबईत असल्यानं दागिने कधी आणि कुणी चोरून नेले याचा काहीच थांगपत्ता त्यांना नव्हता. त्यांनी बाथरूम मध्ये सिक्रेट कप्पा बनवून अत्यंत हुशारीनं हे दागिने लपवले होते, त्यामुळे ते सहज सापडणं अशक्य होतं. पण मुलाच्या पत्नीनं फोनवर या गुप्त कपाटाबद्दल आणि त्यातील दागिन्यांबद्दल बोलताना आरोपी साळवीनं ऐकलं. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिनं संधी साधून ही चोरी केली. तक्रार दाखल झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घरातील 4 कामगारांची चौकशी केली. सुरुवातीपासून तेच संशयाच्या भोवऱ्यात होते, मात्र त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. प्राथमिक चौकशीत अर्चनावर संशय घेण्यात आला नव्हता, कारण ती वृद्ध महिलेकडे फक्त काही दिवसांसाठी बदलीवर काम करण्यासाठी आली होती. अर्चनाच्या हालचालींवर पोलिसांची नजर. काही ठोस पुरावा मिळत नसल्यानं पोलिसांनी अर्चनाबद्दल अधिक माहिती गोळा केली. यावेळी तिच्या मुलानं अलीकडेच 25 लाख रुपयांचा मोठा बँक व्यवहार केल्याचं समोर आले. चौकशी सुरू होताच अर्चना गायब झाली. पोलिसांनी तिच्या कळवा येथील राहत्या घरी नजर ठेवली आणि तिनं काही महिन्यांपूर्वीच नोकरी सोडल्याचं पोलिसांना समजलं. अर्चना विरोधातील हे पुरावे पाहता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान अर्चनानं गुन्ह्याची कबुली दिली. तिनं काही दागिने विकल्याचे आणि काही बदलून घेतल्याचं सांगितले. यानंतर पोलिसांनी संबंधित सर्व सोनारांचा माग काढून दागिने मिळवले. चोरीस गेलेल्या 1437 ग्रॅम दागिन्यांपैकी 1249 ग्रॅम परत मिळवले. उर्वरित दागिने लवकरच जप्त केले जातील असं पोलिसांनी सांगितले.